नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो ह्या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा मंगळाच्या राशी परिवर्तनाविषयी सुरू आहे आणि आज या शृंखलेचा दुसरा भाग आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशींच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर कसे असणार आहे हे पाहिले आहे आणि आज तुळ ते मीन राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर प्रमाण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि जे वर्किंग आहेत म्हणजे जे कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशांनी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावे. ते त्यांच्यासाठी जास्त हितावह ठरणार आहे, कारण लग्न राशी आणि चंद्रराशी या दोनही राशी तितक्याच महत्त्वाच्या असतात. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मंगळ हा ग्रह आपली सध्याची धनुराशी सोडून आपल्या परम उच्च राशीत म्हणजेच मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. सेनापतीचा दर्जा हा ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला प्राप्त आहे. जीवनामध्ये शौर्य, धाडस, पराक्रम या सर्वांचे कारकत्व हे मंगळाकडे असते. त्याचबरोबर ऊर्जेचा कारक हा मंगळ ग्रह आहे. जीवनयापन करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता ही प्रत्येक सजीव मात्राला असते. त्यामुळेच आपला पराक्रम घडून येत असतो आणि म्हणून सुद्धा मंगळाचे गोचर हे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. मकर रास ही मंगळाची उच्च रास आहे. येथे मंगळाने प्रवेश केल्यानंतर येथे रुचक राजयोग निर्माण होणार आहे. दशम राशीमध्ये म्हणजे मकर राशीमध्ये आधीच सूर्य आणि शुक्र हे विराजमान आहेत आणि येथे मंगळ जेव्हा येणार त्यावेळेला त्रिग्रही योग निर्माण होणार आहे आणि त्यानंतर लवकरच बुध सुद्धा मकर राशीमध्ये प्रवेश करेल. त्यावेळेला चतुर्ग्रही योग हा निर्माण होणार आहे. असा हा उच्चेचा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे हे त्यासाठीच अत्यंत महत्त्वाचे ठरत असते, कारण ऊर्जेचा हा कारक ग्रह आपल्या उच्चतम राशीत असणार आहे. आज सर्वप्रथम चर्चा तुळ राशीच्या जातकांची असणार आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी असलेला हा मंगळ ग्रह चतुर्थ भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही सप्तम, दशम आणि एकादश भावावर पडणार आहे, कारण मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, 4थी, 7वी आणि 8वी. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मंगळ चतुर्थ भावात हा नीच असतो, परंतु गोचरीने हा मंगळ येथे उच्च राशीत असल्याने तुळ राशीसाठी सुद्धा हा एक रोचक राजयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुळ राशीसाठी हा मंगळ निश्चितच सफलता देणारा असणार आहे, परंतु तुमच्या स्वभावात उग्रता सुद्धा हा मंगळ निर्माण करू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणारा हा गोचरीचा काल असणार आहे. तुमची कामे ही मार्गी लागताना दिसत आहे. कार्यक्षेत्रात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहे, परंतु घरामध्ये मात्र गृहकलहाची शक्यता किंवा मतभेदाची शक्यता ही दिसून येते, कारण येथे मंगळ हा पापग्रह विराजमान आहे. चतुर्थ भाव हा सौख्याचा भाव आहे. विशेषतः मातृसौख्य, वास्तुसौख्य, वाहन सौख्य यांचा येथे कारक मंगळ ग्रह आलेला आहे आणि मंगळ हा क्रूर ग्रह आहे. त्यामुळे गृहकलह होणार नाही याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. जर तुम्ही नवीन वास्तू, वाहन किंवा एखादी स्थावर प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी मात्र हा कालखंड अत्यंत उपयुक्त असा आहे. घरातील कामे ही सुद्धा वाढताना दिसत आहेत आणि ती वेगाने सुद्धा पूर्ण होताना दिसत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता मात्र दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये तुम्ही अहंकार हा बाजूला ठेवूनच वागले पाहिजे, तरच दाम्पत्य सौख्य हे तुमच्यासाठी व्यवस्थित मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी लाभयोगाची शक्यता हा मंगळ निर्माण करत आहे, कारण मंगळाची दृष्टी लाभभावावर पडणार आहे. आर्थिकदृष्ट्या मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुळ राशीसाठी चांगले आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा मंगळ लग्नेश आणि षष्ठेश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भाव, नवम भाव म्हणजे भाग्यभाव आणि दशम भाव म्हणजे कर्मभावावर पडणार आहे. लग्नेशाचे पराक्रम भावातून असलेले हे गोचर वृश्चिक राशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे, कारण एकतर हा भाव पराक्रमाचा आहे आणि येथे उच्चेचा मंगळ गोचर करणार आहे. त्यामुळे तुम्ही अतिशय आत्मविश्वासी बनताना दिसत आहात. नवीन जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. छोट्या भावंडांचा सहयोग आणि त्यांचा उत्कर्ष हा दोन्हीही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
मीडिया क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी हा कालखंड जबरदस्त असणार आहे. नेटवर्कमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. तुमचे नेटवर्क हे वाढताना दिसत आहे. तुमची वाणीसुद्धा या कालखंडात भारदस्त बनताना दिसत आहे. जुने जर कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होण्याची शक्यता हा मंगळ निर्माण करत आहे. कार्यक्षेत्राबरोबरच धार्मिक कार्यात सुद्धा तुमची रुची ही वाढणार आहे. प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. दाम्पत्य जीवनात अहंकार जर बाजूला ठेवला तर फारशी कोणताही त्रासदायक घटना घडताना दिसत नाही. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीसाठी तुम्ही ऊर्जावान बनणार आहात. स्वास्थ्यसुद्धा तुमचे एकंदरीत चांगले असणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये नोकरीमध्ये अनुकूलता मिळताना दिसत आहे. तुमच्याकडून उल्लेखनीय कामगिरी या कालखंडात घडून येऊ शकते. तुम्ही व्यवसायात असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि जे मुख्यतः मार्केटिंग फील्डमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ आहे. तुम्हाला मिळालेल्या ऊर्जेचा योग्य उपयोग केल्यास तुम्हाला सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठतम व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. उपाय म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा हनुमानाची उपासना करणे, हनुमान चालीसा वाचणे, त्याचबरोबर मंगळवारी मारुतीचे दर्शन घेणे यासारखे जर उपाय योजले तर मंगळाचे शुभ परिणाम तुम्हाला मिळण्यास कोणतीच अडचण येणार नाही. तर धनुराशीच्या जातकांसाठी हा मंगळ पंचम भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी ही तुमच्यासाठी पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर पडणार आहे. द्वितीय भाव हा धनाचा, वाणीचा, कुटुंबाचा भाव आहे. तुमची वाणी या कालखंडात भारदस्त बनणार आहे. परंतु त्याचबरोबर आपली वाणी कटू होणार नाही. आपल्या वाणीने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता ही सुद्धा तुम्हाला घेतली पाहिजे. व्ययश असलेला हा मंगळ धनस्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे धनसंचय होताना कमी दिसणार आहे. धनहानी होण्याची शक्यता सुद्धा ही दिसून येत आहे आणि कुटुंबात काहीसे ताणतणाव हे सुद्धा निर्माण होताना दिसत आहे. परंतु पैतृक संपत्तीतील जर वाद असतील तर त्यातून मुक्तता होणे किंवा ते तुमच्या बाजूने दान पडणे यासारख्या कार्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. दाम्पत्य जीवन तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे. नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना गळ्यासंबंधी, घशासंबंधी आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी. डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या घटना घडू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनुराशीच्या जातकांनी सुद्धा आपल्या व्यसनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. भाग्यभावावर मंगळाची दृष्टी असल्याने धार्मिक कृत्यात सुद्धा तुम्ही सहभागी होताना दिसत आहात. भाग्याची जोड ही तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. गोचर हे चांगले आहे, परंतु पैसे मात्र तुम्ही काळजीपूर्वक आणि नियोजन करून जर खर्च केले तर मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले सिद्ध होण्यास कोणतीच अडचण येणार नाही. मकर राशीच्या जातकांसाठी हा मंगळ चतुर्थ भावाचा आणि लाभ भावाचा स्वामी असून तो तुमच्या लग्नी म्हणजेच तुमच्या राशीवरून गोचर करणार आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा असणार आहे. मकर राशीसाठी सुद्धा हा एक रोचक राजयोग निर्माण करणार आहे. लग्नी असलेला हा उच्चेचा मंगळ तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळवून देणार आहे. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास हा सुद्धा दुणावणार आहे. हाती घेतलेले काम विलक्षण गतीने पूर्ण होताना दिसत आहे. करिअरमध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे. ज्यांच्या कामामध्ये ब्रेक मिळाला नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा त्यांनी नक्की फायदा घेतला पाहिजे. परंतु हे सर्व करत असताना अहंकारावर मात्र नियंत्रण ठेवले पाहिजे. आपली मते ही दुसऱ्यावर शक्यतो लादू नये. व्यापारामध्ये भागीदारीत जर काम करत असाल तर त्यामध्ये समजूतदारपणा असणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन हे अहंकारामुळे तणावपूर्ण बनू शकते आणि म्हणूनच दाम्पत्य जीवनामध्ये अहंकाराला थारा न देता सामंजस्याने वागणे तुमच्यासाठी चांगले असणार आहे. कारण या मंगळाची 7वी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे आणि म्हणूनच दाम्पत्य जीवन हे सांभाळणे हे तुमच्या हातात आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक आहे, परंतु त्यांनी सुद्धा अहंकारावर मात केली पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता मकर राशीच्या जातकांसाठी कोणत्याही प्रकारे आपल्याला दुखापत होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे.
आणि त्याचबरोबर योगासने करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्यामुळे तुमचे मनस्वास्थ्य टिकून राहील आणि तुम्ही अहंकारावर मात करू शकाल. मकर राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये मारुतीची उपासना करणे तुमच्यासाठी श्रेष्ठ फलदायी ठरणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि दशम भावाचा हा स्वामी असलेला मंगळ ग्रह तुमच्यासाठी व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. व्ययभाव हा परदेश गमनाचा मुक्तीचा भाव आहे आणि याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, षष्ठ भाव आणि सप्तम भावावर पडणार आहे. सप्तम भावावर मंगळाची ही उच्च दृष्टी दाम्पत्य सौख्यात मात्र बाधा निर्माण करू शकते, याची मात्र काळजी तुम्ही घेतली पाहिजे. खर्च सुद्धा हे वाढताना दिसत आहे. परंतु जर तुम्ही मोठी गुंतवणूक करणार असाल, म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल, तर त्यासाठी जर खर्च झाला तर ती गोष्ट चांगली आहे. परदेशी जाणाऱ्यांसाठी, परदेशी जाऊन व्यापार करणाऱ्यांसाठी किंवा विदेश संबंधी नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये गुप्त शत्रू हे असू शकतात. दाम्पत्य जीवनामध्ये विनाकारण त्रास सुद्धा होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. प्रेमीजनांनी एकमेकांचा आदर करणे या कालखंडात अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वास्थ्याचा विचार करता व्ययभावातील हा मंगळ तुमच्यासाठी झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहे, कारण हा भाव निद्रेचा सुद्धा आहे. त्यामुळे अनिद्रेचा सारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात. त्याचबरोबर डोळे, पाय अशा संबंधी जर तुम्हाला काही विकार असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. डोळे कोरडे पडणे, चरचरणे यासारख्या गोष्टी ह्या घडून येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेतल्यास तुम्हाला मंगळाचं हे गोचर चांगले जाण्यास मदत मिळणार आहे. एकंदरीत मंगळ हा कुंभ राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्रामध्ये चांगला आहे, तर दाम्पत्य जीवनामध्ये ग्रहसौख्य कमी करणारा असा आहे आणि म्हणून त्यांनी मारुतीची उपासना जर केली तर त्यांच्यासाठी मंगळाचं हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. आणि मीन राशीच्या जातकांसाठी द्वितीय भावाचा आणि भाग्यभावाचा म्हणजेच नवम भावाचा असलेला हा मंगळ स्वामी तुमच्यासाठी लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी द्वितीय भाव, पंचम भाव आणि षष्ठ भावावर पडणार आहे. मीन राशीसाठी सुद्धा हा एक श्रेष्ठ असा कालखंड म्हणावा लागेल, कारण 11व्या भावामध्ये उच्चेचा मंगळ हा धनागमनाचे नवे मार्ग आणि ते सुद्धा एकापेक्षा अधिक मार्ग तुमच्यासाठी मोकळे करून देणार आहे. लाभभावामध्ये कोणताही ग्रह हा शुभ फलदायी ठरत असतो आणि म्हणून मंगळाचे गोचर मीन राशीसाठी विशेष श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करताना दिसत आहे. मोठ्या भावंडांचा सहयोग तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. नवीन उद्योगाची सुरुवात जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असाच म्हणावा लागेल. सामाजिक क्षेत्र हे रुंदावताना दिसत आहे आणि समाजामध्ये तुम्हाला मान प्रतिष्ठा सुद्धा मिळताना दिसत आहे. व्यापारामध्ये नवीन जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. प्रेमीजनांनी गैरसमज होणार नाही याची मात्र काळजी घेतल्यास त्यांचे प्रेमी जीवन हे सुखावह असू शकते. दाम्पत्य जीवन हे सुद्धा मीन राशीसाठी अनुकूल असलेले दिसून येत आहे. संततीकडून सुवार्ता येण्याची शक्यता ही सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी दर्शवत आहे. जुन्या घेतलेल्या कर्जातून मुक्तीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. पित्त प्रवृत्ती असणाऱ्यांनी आपला आहार संतुलित आणि सुपाच्य ठेवावा आणि त्याचबरोबर गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उपाय म्हणून मंगळवारी मारुतीचे स्तोत्र वाचणे, मारुतीचे दर्शन घेणे, त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरामध्ये मंगळवारी बुंदीच्या लाडूचे जर दान केले तर त्यामुळे तुम्हाला मंगळाचे हे गोचर श्रेष्ठ ठरण्यास अडचण येणार नाही. कारण मीन राशीला सध्या 7.5 सुद्धा आहे. त्यामुळे हनुमानाची उपासना तुम्हाला दुहेरी फायदा देणारी अशी सिद्ध होणार आहे आणि म्हणून तुम्ही मारुतीची उपासना ही नक्की करा. अशा प्रकारे आज आपण मंगळाचे मकर राशीतील उच्चेचे गोचर भ्रमण आणि त्याचा तूळ ते मीन राशीपर्यंतच्या जातकांवर पडणारा प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.